मिळणार न्याय हीच यंत्रणा तो देईल. मिळणार न्याय हीच यंत्रणा तो देईल. सिंहांचा देश झुरळांच्या हाती कोण देईल. मित्रांनो, काल मराठीतली एक बाळबोध अभिनेत्री तिने झुरळांच्या समर्थनार्थ एक कविता केली. ही कविता जर नीट पेपरफुटीच्या विरोधात असती तर चाललं असतं, पण जे डावे नीट पेपरफुटीचा बहाणा करून या देशामध्ये अराजकता माजवतायत यांच्या समर्थनार्थ ती कविता होती, म्हणून तिला उत्तर देणं अत्यंत गरजेचं आहे. मित्रांनो, मला अनेक जण असं म्हणतात की या म्हणजे असल्या तथाकथित पुरोगाम्यांच्या नादी लागत जाऊ नको, पण माझा जरा फंडा वेगळा आहे. ज्यांना शिव्या कळतात त्यांना शिव्या आणि ज्यांना ओव्या कळतात त्यांना ओव्या देऊन उत्तरं दिलीच पाहिजेत, असं माझं स्वतःचं मत आहे. आणि म्हणूनसाठी तिने जे व्यवस्थेवरती काव्यात्मक प्रश्न विचारलेत त्यालाच उत्तर देणारा हा काव्यात्मक प्रयत्न. मित्रांनो, आपल्या कवितेचं नाव आहे आमचं इथे अगदी मस्त चाललंय. आम्ही सोयीस्कर काही ज्वलंत विषयावर मौन पाळलंय. आम्ही सोयीस्कर काही ज्वलंत विषयावर मौन पाळलंय, कारण इथे आमचं अगदी मस्त चाललंय. इथे रोज लव जिहादने पोरी मरतात, 35-35 तुकडे करून त्यांना फ्रीजमध्ये भरतात, पण असल्या भयंकर विषयावरती लिहून कुठे का कामे मिळतात. रोज वरण भात तूप त्यावर मस्त लिंबू पिळलंय, कारण आमचं इथे अगदी मस्त चाललंय. संवेदनशील मन कधी कधी जागं होतं. संवेदनशील मन कधी कधी जागं होतं. विषय आहे परीक्षेचा, पण धर्माला मध्ये घेऊन येतं. सर्वांच्याच रक्ताचा रंग लाल हे ज्यांना कळतं त्यांनाच पुन्हा शिकवतं. पाकिटाच्या ओझ्याखाली संवेदनशील मन कुठे उरलंय, कारण इथे आमचं अगदी व्यवस्थित चाललंय. जरा कोशातनं बाहेर पड, बघ जग किती होरपळलंय. जरा कोशातनं बाहेर पड, बघ जग किती होरपळलंय. त्या मानानं आपलं खरंच व्यवस्थित चाललंय. झालीच पाहिजे शिक्षा गुन्हेगारांना घडल्या प्रकारात. झालीच पाहिजे शिक्षा गुन्हेगारांना घडल्या प्रकारात. पण म्हणून शासन, प्रशासन, यंत्रणा यांना अंधविश्वासाने काढाल का निकालात. मिळणार न्याय हीच यंत्रणा तो घेऊन येईल. मिळणार न्याय हीच यंत्रणा तो घेऊन येईल. सिंहांचा देश झुरळांच्या ताब्यात कोण देईल. अविश्वास नको ठेवू, मोठ्या ताकदीने, हिमतीने, विश्वासाने हे शिवधनुष्य पेललंय, कारण तुमचं इथे अगदी व्यवस्थित चाललंय. धन्यवाद.